वळूयात पुढच्या बातमीकडे। अर्थात खातेवाटपावर नाराजी नाही, पण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच मात्र निश्चित आहे। राजकीय वर्तुळात या रस्सीखेचवरून चर्चा रंगली। मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर भाष्य केलंय। पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीत कोणताही वाद नाही, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू, हा सगळा विषय संपू, असंही स्पष्ट करण्यात आलंय। माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल। मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। त्यामुळे आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही। 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खातेवाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं, आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसतं। तिकडे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नेते आता आपापल्या मतदारसंघात पोहोचलेत। अशातच वनमंत्री गणेश नाईक हे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नवी मुंबईत आले। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। मंत्री नितेश राणे यांचं सुद्धा सिंधुदुर्गात जोरदार स्वागत करण्यात आलं। 50 जेसीबींमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील आपल्या मतदारसंघात पोहोचले। कार्यकर्त्यांनी त्यांचंही जबरदस्त स्वागत केलं। राज्यमंत्री योगेश कदम यांचं दापोली मतदारसंघात जबरदस्त स्वागत करण्यात आलं। योगेश कदम पहिल्यांदाच मंत्री झालेत। मंत्री झाल्यानंतर मतदारसंघात आलेत। गृहराज्यमंत्री पदासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे। जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटातच कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं।